याच मंदिरातला हा स्टँड आहे खरं तर. एरवी पखवाज वाजवला जातो त्याच्यावरून, आरतीच्या वेळी, भजनाच्या वेळी, कीर्तनाच्या वेळी. पण आज काहीसा त्याचाच उपयोग या खेळासाठी होणार आहे. 10-10 संधी. हा चेंडू एक टप्पा टाकून त्या स्टँडमध्ये जाऊन थांबला पाहिजे. हां, आणि या 10 संधीमध्ये या तिघींपैकी सगळ्यात जास्त गुणसंख्या ज्यांची होणार त्या एक माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. सुख करता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी. एक, दोन, एक वर्ष होतो वर्षान एकदाच हर्ष. 10 संधी, 2 गुण झालेले आहेत. अभिनंदन. जरा टाळ्या वाजवा. हा परामर्श पुऱ्या वर्ष एक, वाचावी कशी मी गाथा बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी. 9. शेवटची संधी, बरोबरी करण्याची संधी आहे. जर बरोबरी झाली तर अजून दोघींना एक एक संधी मिळू शकते, नाहीतर त्या पुढच्या खेळात दाखल होणार. पहा आली कशी आज वेळ, कसा खडकाचा बसा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वर्ध्यावरून आलेले आहेत, इथपर्यंत खेळात सहभागी झालेले आहेत, पुढच्या खेळात दाखल झालेले आहेत. तुमचं टाळ्या वाजवून सगळेजण अभिनंदन करतायत.